नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये। मित्रांनो, केंद्र सरकार या वर्षाच्या अखेरपर्यंत भारतीय आयुर्विमा महामंडळातील म्हणजेच LIC मधील आपला काही हिस्सा विकण्याचा विचार करत आहे। एका रिपोर्टच्या हवाल्यानुसार या विक्रीशी संबंधित रोड शो पुढच्या आठवड्यात सुरू होण्याची शक्यता आहे। सेबीने निर्धारित केलेले 10% पब्लिक फ्लोटिंगचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी सरकार आता पुन्हा एकदा आपला हिस्सा विक्रीसाठी बाजारात आणणार आहे। या विक्रीतनं सरकारला सुमारे 1 ते 1.5 अब्ज डॉलर म्हणजेच 8,500 ते 13,500 कोटी रुपयांपर्यंतचा हिस्सा विकावा लागणार आहे। गुंतवणूक आणि सार्वजनिक मालमत्ता व्यवस्थापन विभाग या विक्री प्रक्रियेचं नियोजन करणार आहे आणि सध्या विक्रीची वेळ आणि प्रमाण निश्चित करणं यावरती काम सुरू आहे। ही विक्री लिक्विफाईड इन्स्टिट्यूशनल प्लेसमेंट या मार्गाने करायची की ऑफर फॉर सेल मार्गे हे देखील सरकार ठरवत आहे, अशी माहिती सूत्रांकडून दिली जाते। सरकारने मे 2022 मध्ये LICचा 3.5% हिस्सा विकून 20,575 कोटी रुपये जमा केले होते, जो भारताच्या इतिहासातील सर्वात मोठ्या IPOंपैकी एक ठरला होता। सेबीने मे 2024 मध्ये LICला 10% पब्लिक फ्लोटिंगचं उद्दिष्ट पूर्ण करण्यासाठी 3 वर्षांचा कालावधी दिला होता। तसंच मे 2032 पर्यंत 25% हिस्सा सार्वजनिक करणं LICला अनिवार्य आहे। सेबीच्या नियमांनुसार 10% पब्लिक फ्लोट मिळवण्यासाठी सरकारला पुढच्या 3 वर्षांमध्ये अतिरिक्त 6.5% हिस्सा विकावा लागणार आहे, ज्याचं मूल्य अंदाजे 4.2 अब्ज डॉलर म्हणजेच 37,000 कोटींहून अधिक आहे। सध्या सरकारकडे LICचा 96.5% हिस्सा आहे। अचानक मोठा हिस्सा विकल्यास LICच्या शेअर्सच्या किमतीवरती दबाव येऊ शकतो आणि विद्यमान गुंतवणूकदारांना नुकसान होण्याचीही शक्यता आहे। त्यामुळे सरकार आपला हिस्सा अनेक टप्प्यामध्ये विकण्याची योजना आखत आहे आणि पहिली विक्री चालू तिमाहीच्या अखेरपर्यंत होण्याची अपेक्षा आहे। तर मग मित्रांनो, अशा पद्धतीने सरकार पुन्हा एकदा LICचे आपले शेअर्स विक्रीसाठी काढत आहे। यावरती आपलं मत काय हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा। आणि जर हा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका। धन्यवाद।